मृत्यूसमयी आपली जशी इच्छा असते तसा देह आपल्याला पुढील जन्मी प्राप्त होतो. पुढील जन्म मनुष्याचाच असू शकेल याची काहीच शाश्वती नसते. म्हणूनच 84 लक्ष योनी आहेत. आपण मृत्यूसमयी असणाऱ्या आपल्या मनोवस्थेनुसार आपल्याला पुढील जन्म प्राप्त होत असतो. आपण जीवनभर जसे कार्य करतो त्यानुसार मृत्यूसमयी आपली विचारसरणी विकसित होते. आपली भावना जोपर्यंत भौतिक वातावरणामध्ये प्रभावित असते तोपर्यंत आपण सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी युक्त असणाऱ्या भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणाखालीच कार्य करत असतो. हे 3 गुण पिवळा, लाल आणि निळा या 3 रंगाप्रमाणे असतात. आपण हे 3 रंग एकमेकांमध्ये मिसळून लक्षावधी प्रकारचे रंग निर्माण करू शकतो. त्याचप्रमाणे प्रकृतीचे 3 गुण परस्परांच्या मिश्रणाद्वारे आपण अनेक प्रकारचे जीवन योनी निर्माण होत असते. विभिन्न योनीमधील जन्म मृत्यूचे चक्र संपुष्टात आणावयाचे असल्यास आपण भौतिक प्रकृतीच्या आवरणापलीकडे जाऊन शुद्ध चेतनेच्या स्तरावर स्थित झाले पाहिजे. होय, आपण भगवंताचे दिव्य विज्ञान आत्मसात केले नाही तर मृत्यूनंतर आपल्याला वर्तमानापेक्षा श्रेष्ठ अथवा कनिष्ठ अशा आणखी एका देहामध्ये प्रवेश करावा लागेल. आणि म्हणूनच वर्तमान जीवनामध्ये आपण सत्वगुणाचे अनुशीलन केलेले असल्यास आपल्याला उच्चतर ग्रहांवर श्रेष्ठ प्रकारचा देह प्राप्त होईल आणि जेथे जीवनमान अतिशय उच्च श्रेणीचे असेल. आपण रजोगुण विकसित केल्यास आपल्याला वर्तमान ग्रहावर वर्तमान स्थितीतच राहावे लागते. मात्र अज्ञानाने आपण पापकर्मे करत राहिलो आणि निसर्ग नियम भंग करत राहिलो तर आपले पशुजीवनामध्ये अथवा वृक्षयोनीमध्ये अधपतन होईल. त्यानंतर आपल्याला हळूहळू उत्क्रांती पुन्हा मानवी शरीर प्राप्त होईल. यासाठी लक्षावधी वर्षाचा कालावधी लागतो. यास्तव मनुष्याने श्रेष्ठ दायित्वानुसार जीवन व्यतीत केले पाहिजे. त्याने भगवंताशी असणारा आपला संबंध जाणून त्यानुसार कार्य करीत जीवन व्यतीत केले पाहिजे आणि याचप्रमाणे मानवी जीवन रूपी दुर्लभ संधीचा पूर्ण लाभ करून घेतला पाहिजे. अशा प्रकारे जीवन जर जगले तर जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन भगवंतामध्ये आपण लीन होऊ शकतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा भक्तिमय चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. कृष्ण हे परमेश्वराचे एक नाव आहे आणि याचा अर्थ सर्वाकर्षक असा आहे. परमेश्वर सर्वांना आकर्षित करणारा नसेल तर तो परमेश्वर होऊ शकत नाही. म्हणून कृष्ण भावना म्हणजे भगवत भावना. आपण सर्वजण परमेश्वराचे सूक्ष्म अंश आहोत आणि गुणात्मक दृष्ट्या त्याच्याशी एकरूप आहोत. सोन्याचा कण, सोन्याचा विशाल साठा यामध्ये जसे गुणात्मक ऐक्य असते तसेच आपण आणि परमेश्वर यांच्यामध्ये गुणात्मक ऐक्य असते. अग्नी आणि अग्नी स्फुल्लिंग गुणात्मक दृष्ट्या एकच आहे, पण अग्नीचे स्फुल्लिंग सूक्ष्म तर मूळ अग्नी विशाल. म्हणूनच आत्मसाक्षात्काराचे निरनिराळे मार्ग आहे, पण कलियुगातील लोक अधपतित असल्यामुळे त्यांना भगवंताचे सुलभ मार्गाचीच आवश्यकता आहे. क्षणभंगूर भौतिक प्रगतीचा आपल्या सर्व समस्यांवरील एकमेव उपाय आहे अशी या लोकांची धारणा, पण ही वस्तुस्थिती मुळीच नाही. या जगात पूर्णतः भौतिक सुखापासून मुक्त होणे हाच सर्व समस्यांवरील वास्तविक उपाय आहे. भगवंत शाश्वत आहे आणि म्हणून आपण जीवही शाश्वत आहोत. भौतिक वातावरणाच्या प्रभावामध्ये मनुष्य स्वतःला भौतिक देह समजतो
आणि म्हणून त्याला वारंवार देहांतर करीत राहावे लागते. अज्ञान हेच या देहांतराचे मूळ कारण आहे. वास्तविकपणे आपण म्हणजे भौतिक शरीर नसून चेतन जीव आहोत. प्रत्येक चेतन जीव हा परमेश्वराचा अंश आहे. होय, भौतिक शरीर मोटार गाडीप्रमाणे आहे. एखादा मनुष्य वाहनाच्या सहाय्याने ठिकठिकाणी फिरत असतो. त्याचप्रमाणे आपणही बद्ध जीवनातील मनोकल्पनेला बळी पडून सुखाच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवास करत राहतो. मात्र आपण आपली स्वरूपावस्था प्राप्त केल्याविना या जगातील कोणतीही परिस्थिती आपल्याला सुख प्रदान करू शकत नाही. आपण सर्वजण भगवंताचे शाश्वत अंश आहोत. ही आपली स्वरूप स्थिती आहे आणि भगवंतांची भक्तिमय सेवा करणे तसेच त्यांच्याशी सहकार्य करून सर्व जीवांच्या सहाय्य करणे हे आपले वास्तविक कर्तव्य. 84 लक्ष योनींमधून उत्क्रांतीच्या मार्गाने प्रवास केल्यानंतर आपल्याला मानवी जीवन प्राप्त होत असतो. म्हणून भगवंत कोण आहेत, आपण कोण आहोत, भगवंतांचा आणि आपला संबंध काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या जीवनाचा उपयोग न करता कुत्र्या मांजराप्रमाणे इंद्रिय तृप्ती करण्यात जीवन व्यर्थ घालविले तर आपल्याला लाभलेली मानवी जीवन रूपी दुर्मिळ संधी आपण नष्ट करीत असतो. भगवंताचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करणे यासाठी मानवी जीवनाचा पूर्ण उपयोग कसा करावा हे शिकवणे हेच महाराजांचे मूळ उद्दिष्ट आहे. म्हणून आपण भगवंताचे ध्यान केले पाहिजे. मन पूर्णपणे भगवंताच्या ध्यानात लीन होईल अशी अवस्था प्राप्त करणे म्हणजे वास्तविक ध्यान. म्हणूनच तुम्ही आजकाल ऐकत असाल की ध्यानाविषयी प्रत्येक जण बोलत आहे, पण कोणालाही ध्यान म्हणजे काय नेमकं माहीत नाही. समाजातील असे मूर्ख ध्यान या शब्दाचा उपयोग करतात, पण ध्यानाचा योग्य विषय कोणता हेच त्यांना माहीत नाही. त्यांनी केवळ निराळ्या प्रकारची फसवणूक चाललेली आहे. म्हणून ध्यान करताना दुर्दैवाने अशा काही गोष्टी असतात की त्या खूप त्रासदायक असतात. भगवंताचे नामस्मरण उठता बसता प्रत्येक श्वासाला करायला पाहिजे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.